कृष्णा नदीचे पाणी वाढले। पाटील वस्ती इथं पाणी नागरिकांना आणि जनावरांना पाण्यातून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी बाहेर काढून हलवले सुरक्षित ठिकाणी। मिरजेत कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढ कायम आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत पुन्हा पावसाची रिपरिप कायम आहे। तसेच कोयना धरणातून पुन्हा आज 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवला असून 42,200 क्युसेक विसर्ग कोयनातून चालू आहे। त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे। पाणी पातळीत वाढ झाल्याने पहिला कुर्नेमळा हा पाण्याखाली गेल्याने तेथील जनावरे स्थलांतर केली आहेत। आज पाटील वस्तीत पाणी वाढल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना आपले कर्तव्य असल्याने त्यांना गाडीमधून जनावरे आणि तेथील कुटुंबांना बाहेर काढले। यावेळी पाणी वाढल्याने रोडवर गुडघाभर पाणी आले आणि त्या पाण्यातून योगेंद्र थोरात यांनी नागरिकांना आणि जनावरांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले। नागरिकांच्या मदतीला योगेंद्र थोरात धावून येऊन जनावरांना आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतर केल्याने नागरिकांनी आभार व्यक्त केले। तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पाण्यात वाढ होत असून अजूनही पाणी वाढण्याची शक्यता असल्याने ज्या ठिकाणी पाणी येते तेथील नागरिकांनी स्थलांतर होण्याचं आवाहन केलं आहे। ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी, प्रतिनिधी कौसेन मुल्ला। मधील कृष्णा घाट कुर्नेमळा तर कधीच बंद झालेला आहे, मात्र आज पाटील मळा देवकाते मळाकडे जायचा रोड जो निलजी बामणीचा रोड आहे त्याच्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे, आपण पाहू शकता। परत एकदा बाहेर निघू शकतात पण जनावर माननीय आयुक्त साहेबांना पण आम्ही फोन केला, त्यांची पण एक गाडी आली आहे, पण त्या गाडीत तसल्या गाडीच्या प्रकारात ते जनावर चढत नाहीत, म्हणून आम्ही जी मोफत वाहतूक व्यवस्था केली होती त्यांना पण काही जनावरं चाललेत, काही शेतकरी स्वतः त्यांची व्यवस्था करायला लागलेत। पाणी वाढत चालले, रस्त्यावर आले। माझं शेतकऱ्यांना विनंती आहे की जीवाशी खेळू नये, प्रशासन त्याचं काम करायला, आपण पण सतर्क राहावं, जनावर आपली पहिला बाहेर काढून घ्या, ही माझी हात जोडून विनंती। मल्लिकार्जुन अण्णासाहेब हरगे, राहणार कृष्णाघाट मिरज। जवळजवळ 50 ते 60 जनावर असतापैकी महापालिका आणि थोरासाहेब यांनी आम्हाला मदत केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद। 40 ते 45 मळीवाट